प्रश्न काय बघा, प्रश्न आहे 24वा. एक बँक गिरायकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते. त्यातील कोणता पर्याय गिरायकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? हा प्रश्न 15 जून 2025 महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर 1 मध्ये 24वा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन काय आहेत बघा. 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने. बी ऑप्शन आहे 9% प्रतिवर्षास दर 6 महिन्यांच्या चक्रवाढ पद्धतीने. सी ऑप्शन आहे 8% प्रतिवर्षास दर 3 महिन्यांच्या चक्रवाढ पद्धतीने. आणि डी ऑप्शन आहे 7% प्रतिवर्षास दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने. आता हे सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट याच्याशी संबंधित हे गणित आहे. आता पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यासाठी आपण मुद्दल जी आहे, आता सर्व ऑप्शनसाठी मुद्दल आपण 100च घेणार आहोत. समजा 100 रुपये 10% व्याजदर आहे, तर मुद्दल 100 आहे आणि व्याजदर 10% आहे. 10% म्हणजे 10/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले आणि 10 रुपये आपलं राहतात. म्हणजेच काय की 100 रुपये 10% प्रतिवर्षास या व्याजदराने वार्षिक चक्रवाढ पद्धतीने जेव्हा तुम्ही गुंतवले तर तुम्हाला 10% इतकं व्याज म्हणजे 10 रुपये इतकं व्याज म्हणजे तुम्हाला मिळणारी रक्कम 110 रुपये मिळणार आहे. अशा पद्धतीने 110 म्हणजे 10% याला तुम्हाला 10 रुपये व्याज मिळणार आहे आणि टोटल रक्कम 110 रुपये होणार आहे. आता बी ऑप्शन ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर त्या बीचं उत्तर येणार आहे 9.20%. सी ज्यावेळेस कॅल्क्युलेट कराल सी ऑप्शन त्यावेळेस उत्तर येणार आहे 8.24%. आणि डी ऑप्शन ज्यावेळेस कॅल्क्युलेट कराल त्यावेळेस उत्तर येणार आहे 7.23%. या सर्वामध्ये 10% म्हणजे ए ऑप्शन जो आहे तो जास्तीत जास्त गिरायकाचा फायदा करून देणारा आहे. त्यामुळं आपण म्हणू शकतो एक बँक गिरायकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्यायांपैकी ए पर्यायामध्ये गिरायकास सर्वात जास्त फायदा करून देतो. म्हणून 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने गिरायकास सर्वात जास्त फायदा होतो. म्हणून ए हे उत्तर बरोबर आहे. धन्यवाद.